सध्या आपण जाणून घेतोय जम्मू काश्मीर मधल्या हल्ल्यासंदर्भात। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केलाय। संपूर्ण देशात संतापाची लाट आहे आणि या हल्ल्याची थरकाप उडवणारी दृश्य आपण सामोर पाहू शकतो। या हल्ल्यात आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झालाय, तब्बल 13 जण जखमी आहेत। पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशामध्ये आलेल्या दहशतवाद्यांनी देशी विदेशी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केलाय। या हल्ल्यात दहशतवाद्यांनी 50हून अधिक गोळ्यांच्या फैरी झाडल्या। पर्यटक घाबरून लपलेत, पळताना दिसतायत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या पोलिसांच्या गणवेशात आलेले काही हे अतिरेकी केवळ गोळ्या झाडत राहिले। अधिकचे आपण अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून। विशाल, आपण पाहिलं आधी आनंदात पर्यटनासाठी पोहोचलेले पर्यटक दिसत होते, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू दिसत होतं आणि नंतर ही भीती थरकाप उडवणारी दृश्य आहे। सविस्तर अपडेट या संदर्भात आपण पाहू शकतो की या व्हिडिओमधून की हा व्हिडिओ किती धक्कादायक आहे आणि एक हृदय पिळवटून टाकणारा, एक मनात घबराट भरवणारा असा हा व्हिडिओ समोर येताना आपल्याला पाहायला मिळतो। आता आपण पाहतोय की या व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी हा हल्ला झालेला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि एक आनंद साजरा करताना आपल्याला दिसून येत आहे, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसून येत। मात्र इतक्यातच काही दहशतवादी त्या झाडांमध्ये दबाव धरून बसलेले अचानक समोर येतात आणि बेछूटपणे अंधाधुंद फायरिंग करताना दिसून येतात। त्या गोळ्यांचे आवाज देखील स्पष्टपणे जाणवू शकतो आणि एक क्षणातच तिथलं चित्र जे आहे पालटतानाचा एक आक्रोश, एक आरडाओरड, एक पळापळ या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आता ज्या ठिकाणी हा हल्ला ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी अमित शहा जे आहेत ते पोहोचलेले आहेत, त्या स्पॉटवरती पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत अधिकारी वर्ग आहे, त्याचबरोबर आर्मीचे जवान आहेत आणि ह्या संपूर्ण घटनेचे जे आहे तो त्या ठिकाणी येऊन त्या स्पॉटवरून ते आढावा घेतानाची चित्र आपण या ठिकाणी स्पष्टपणे पाहू शकतो। या घटनेची सगळ्यात पहिली अपडेट आपण साम टीव्हीवर पाहतोय। या हल्ल्यानंतर संपूर्ण यंत्रणा जी आहे ती अलर्टवर झालेली आहे। स्वतः गृहमंत्री या स्पॉटवरती पोहोचलेले आहेत आणि अधिकारी वर्गांकडून या संपूर्ण त्या व्हॅलीची, तिथल्या परिस्थितीची, तिथल्या भौगोलिक रचनेची, त्याचबरोबर तिथल्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेताना आपल्याला स्पष्टपणे पाहून दिसत आहेत। आणि त्याचबरोबर ज्या डॉक्टरांनी त्या संपूर्ण जखमींवरती उपचार केलेले त्यांच्याशी देखील बातचीत केल्याची माहिती देखील या ठिकाणी समोर येते। इतकंच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपला दौरा जो आहे तो अर्धवट सोडलेला आहे आणि ते देखील भारतामध्ये दाखल झाले आणि भारतामध्ये दाखल होतात सगळ्यात पहिलं जर कुठलं काम त्यांनी घेतलं असेल तर निश्चितच विशाल, घटनाच तितकी मोठी आणि दुर्दैवी आहे ज्यामुळे आता संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अपडेटसाठी। सध्या आपण जर बघितलं तर अमित शहा हे स्वतः पहलगाम या ठिकाणी दाखल झालेले आहेत, संपूर्ण परिस्थितीची पाहणी करताना दिसताय, भारतीय सैन्यासोबत बातचीत करताना दिसताय, परिस्थिती नियंत्रणात आहे किंवा नाही या संदर्भातली अपडेट अमित शहा घेताना स्वतः दिसताय। ही साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत, आपण पाहिलेलं आहे बैसरन या व्हॅलीमध्ये काल ही संपूर्ण घटना घडलेली आहे। पहलगाम बैसरन व्हॅली ही खरं तर भारताचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखली जाते। भारतातलं सर्वात मोठं, सर्वात सुंदर आणि आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेलं हे पर्यटन स्थळ काल मात्र रक्ताच्या थारोळ्यात आपण पाहतोय बुडालेलं दिसलं, रक्त सांडलेलं या ठिकाणी या व्हॅलीमध्ये दिसलं। आणि या ठिकाणी सध्या जर आपण बघितलं तर हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं स्वतः अमित शहा या व्हॅलीची पाहणी करतायत।